पुण्यामध्ये महारत्नाच्या जमिनीचा 1800 कोटींचा कथित घोटाळा, पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप, महसूल मंत्रालयाकडे चौकशीची मागणी। पार्थ पवार कथित गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया, कथित जमीन घोटाळ्याशी माझा काही एक संबंध नाही, या प्रकरणी सर्व माहिती घेऊन बोलेन अजित पवारांचं वक्तव्य। शीतल तेजवानीची पार्थ पवार प्रकरणामध्ये एंट्री, जागा मिळवून देते म्हणत स्वतःच बनली पॉवर ऑफ अटर्नी, मूळ जागा मालकांनी लावला आरोप। पार्थशी फोनवरून बोलले, चूक नसल्याचं त्याच्याकडून स्पष्टीकरण, सुप्रिया सुळेंकडून भाच्याची पाठराखण, तर राज्यामध्ये सध्या चाललंय तरी काय म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांना केला सवाल। राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही, चौकशीनंतर सरकार कारवाई करेल असं वाटत नाही, पार्थ पवार प्रकरणी एकनाथ खडसेंचं मरवारवर वोट। पुण्यामध्ये ठाकरे गटाचं पार्थ पवारांच्या विरोधामध्ये आंदोलन, हातामध्ये श्रीखंडाच्या वाट्या घेत केली घोषणाबाजी। आताचं डबल इंजिन सरकार फक्त धूर फेकतंय, लातूर दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, स्वतःची टिमकी वाजवणारे आता शेतकऱ्यांसोबत का नाहीत, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल। पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच, मतदारसंघांवर भाजपसह राष्ट्रवादीही आक्रही। सोलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला धक्का, शहराध्यक्ष सुधीर खरटमलांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश। रामकुंडावर गोदास्नानानंतर भाविक महिलांची गैरसोय, गिरीश महाजन यांनी पाडलं वस्त्रांतर गृह। रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना लोकलनं उडवलं, तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी, मस्जिद बंदर स्थानकाजवळची घटना, मृतांमध्ये 2 महिला एका पुरुषाचा समावेश। काळ आला होता पण वेळ आली नव्हती, बिबट्याच्या हल्ल्यातून विद्यार्थी थोडक्यात बचावला, जुन्नरच्या राजुरी गावातली धक्कादायक घटना। शिरूरच्या खेड तालुक्यातील वाळद इथं बिबट्या जेरबंद, परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास। उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणींमध्ये वाढ, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं दुसऱ्यांदा बजावलं समन्स। राजधानी नवी दिल्लीमध्ये वायू प्रदूषणामुळे 22 लाख मुलांची फुफ्फुसं खराब, प्रदूषणाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करा म्हणत सुप्रीम कोर्टाची जनहित याचिका दाखल। कॉफीसाठी 700 रुपये, पाण्याच्या एका बॉटलसाठी 100 रुपये, मल्टीप्लेक्सच्या मनमानीवर अखेर सुप्रीम कोर्टाने सुनावले खडेबोल। असीम मुनीरची ताकद आणखी वाढणार, पाकिस्तान सरकार संविधान बदलण्याच्या तयारी। बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेण आणि चप्पल फेकली, विजयकुमार सिन्हा यांच्या गाडीवरही दगडफेक, गावामध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं। सुरेश रैना शिखर धवनची 11.14 कोटींची मालमत्ता जप्त, बेटिंग ॲप प्रकरणामध्ये ईडीची कारवाई, युवराज आणि सोनू सूद यांचीही चौकशी होणार। ओमकार हत्तीला दांड्यानं मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, मारहाणीनंतर प्राणीप्रेमींकडून तीव्र संताप। विराटच्या आरसीबी संघाचा मालक बदलला जाण्याच्या चर्चा रंगल्या, सध्याचा मालक डीआयजीओ संघ विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती। चौथ्या T20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा कांगारूंवर शानदार विजय, 48 धावांनी यजमानांचा उडवला धुबा, मालिकेमध्ये 2-1 आघाडी। वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला संघाच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव, प्रत्येक खेळाडूला मिळणार कार, टाटा मोटर्सची मोठी घोषणा। भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचा मुख्यमंत्री करणार सन्मान, मुख्यमंत्र्यांची आज घेणार भेट, आज भारतीय महिला संघातील महाराष्ट्रीयन मुलींचा वर्षाव। तळ कोकणामध्ये जत्रोत्सव आणि दशावताराला सुरुवात, कोकणातही आजही जपली जाते जुनी परंपरा।